पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या शिखर परिषदेला राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित. पुरस्कार देशवासियांना समर्पित. भारत आणि स्लोव्हाकिया दरम्यान 11 सामंजस्य करारांसह विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धीसाठी महत्त्वाचे निर्णय. दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची होणार स्थापना. युद्धविरामाबाबत अमेरिका आणि इस्रायलमध्ये मतभेद. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविरामाच्या अटी आपल्यासाठी बंधनकारक नसल्याची इस्रायलची भूमिका. 19व्या मिफ्फ चित्रपट महोत्सवाचा मुंबईत दिमाखात प्रारंभ. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं केलं उद्घाटन. आशय निर्मिती आणि सर्जनशील उद्योजकता या क्षेत्रात भारत एक उदयोन्मुख जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. मिफ्फ उद्घाटन सोहळ्यात एल मुरुगन यांचे गौरवोद्गार. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत.